ही चिंट्या पिंट्या घरी आलता त्याच्या पप्पाला म्हणला पप्पा मला पक्षी हातात घ्यायचा. जेव्हा त्याच्या पप्पाने हातात पक्षी दिला तेव्हा त्याला लई घाबरायला लागला. मग चलो तर इकडे सकाळ सकाळी आपल्या पोल्ट्रीत असा विषय झाला की इकडे ह्या भांड्यांमध्ये ना खाद्य देत नव्हतं. नंतर मग आम्हाला समजलं आमचा प्रॉब्लेम काय. हे सगळ्याच्या खासण्या आम्ही फिरवते का ह्या खासण्यांमध्ये प्रॉब्लेम होता. मग मित्र मला म्हणायची काय मोठे सारखा व्हिडिओ काढत असते आपल्या इकडे काम उरकून घे. पण तिला हे काय माहिती तिचा पोरगा पुढे गेल्यानंतर 2 पैसे कमी पण नाव तरी मोठं करीन. पण त्यासाठी तुम्ही नुसतं इंस्टाग्रामच्या नाहीतर युट्यूबच्या चॅनलला पण सपोर्ट करा. पोल्ट्रीतलं काम उरकलं मी घरीच निघलो होतो पण ती म्हणली चल आपल्याला पाईप काढून घ्यायचं ते एकतर उन्हात तापत. बरं आता मम्मीच्या पुढे मी काय बोलू शकणार आहे का. त्यातल्या त्या तिकडे घराच्या मागच्या झाडांना नाही ना बरेच दिवस झालं पाणी घातलं नव्हतं पण त्यांनाही पाणी सोडून दिलं. संध्याकाळच्या टायमिंगला इकडे वेंकेज कंपनीचा स्वतः ब्रँच मॅनेजर इकडे आलता. त्यात त्याचं इकडे पिटकुलं पण आलतं. ते त्याच्या पप्पाला म्हणायचं पक्षी हातात धरायचं पण जेव्हा हातात द्यायला गेलं का ते सारखंच घाबरायचं. बरं ते सगळं जाऊ दे. हा डान्स कोणता होता काय माहित नाही पण लय भारी डान्स करायचा राव. आणि याचं असं आहे की हा जर गावाला आला ना त्याच्या पोरालाच घेऊन येत होतं सारखं. आणि इकडे आम्ही जे ऑटोमॅटिक लाईन केलं ना त्या ऑटोमॅटिक लाईनमुळे आम्हाला का संध्याकाळचा जो खाद्य घालायचा ताण होता का तो पार मिटून गेलेला आहे. म्हणजे आमचे ना संध्याकाळचे 3-4 तास ना त्याच्यातच घुमायचे आणि संध्याकाळी जेवायला ना लय टाइम व्हायचा. त्यामुळे आता ना ते ऑटोमॅटिक मुळे सगळे टेन्शन निघूनच गेले. आणि इकडे आपले पोल्ट्री जेव्हा पक्षी येतात ना तेव्हा ना सगळे पांढरे पक्षी येतात पण त्यात एखादा अर्धा ना काळो पक्षी असतो. आणि तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लिंक बायो मध्ये दिली तिथून जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता.